टारकर ही सलामीची ओपनिंग प्लेयर जोडी। तर गोलंदाजी मार्कवरती सोनारपाडा टीमच्या वतीने प्रथम ठाकूरला पाहतोय आपण। पहिला गोलंदाज 5 षटकांचा सामना आहे। आपले कल्याण डोंबिवली रेग्युलर ग्रामीण संघटनेचे जे नियम आहेत ते आपल्याला फॉलो करावे लागतील। त्या नियमांची अंमलबजावणी आपल्याला करावी लागेल। सागर पाटीलला पाहतोय स्ट्राइक वरती। सामना सुरू होतोय। दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा देऊया। चांगला खेळ हो आणि प्रेक्षकांचं मनोरंजन होऊन गेम इज ऑन। पहिलाच बॉल 10 वाजून 20 मिनिटांनी पहिला चेंडू या ठिकाणी खेळपट्टीवरती पडतोय। पहिला चेंडू डॉट आलाय, पडल्यानंतर थोडासा बाउन्स मिळालाय चेंडूला, डॉट बॉल। ऑन साइडला डीप मिड विकेटला फोल्डर आहेत। वेगाने आल्या चेंडूवरती तोपर्यंत एकेरी स्वरूपाची धाव प्राप्त होत असताना दिनेशला पाहतोय आता स्ट्राइक वरती। दोन चेंडू एक धाव पाहायला मिळतो आपल्याला खेळपट्टीवरती। दोन्ही संघाचा ड्रेस कोडचा विचार केला तर एक सारखाच जवळजवळ पहा मिळतो। टायगर आणि सोनारपाडा जर्सी पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, फटका चांगला आहे। पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक मिड विकेटला चांगला थ्रो येतोय तोपर्यंत पुन्हा एकदा एकेरी स्वरूपाची धाव प्राप्त होत असताना बिग शॉट खेळायचं होतं, अगदी चेंडू जवळ होता। टप्प्यावरती खेळणं पसंत केलंय सागर पाटीलने, मात्र बॅट आणि चेंडू यांचा संपर्क आला नाहीये। फक्त 2 धावा स्कोरबोर्डवरती पाहायला मिळतात। टॉपेज चेंडू बराच वेळ लाभेत आहे। डीप फाईन लेगला वेगाने निघून जातोय। 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे, मात्र सुपर फिल्डिंग, अतिशय चांगला क्षेत्ररक्षण झालंय त्या ठिकाणी। एकेरी धाव प्राप्त होत असताना 5 चेंडू फक्त 3 धावा। रिव्हर्स खेळायचा प्रयत्न नाहीये, आणखीन एक डॉट बॉल। फक्त धाबा आल्या त्या 3 चेंडू डॉट आले। चांगला षटक पाहायला मिळालं गोलंदाज प्रथम ठाकूरचा। व्हेरी गुड बॉलिंग।
छान आहे धावसंख्या पुढे सरकताना 7 धावसंख्या स्कोरबोर्डवरती पहा मिळते. पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून खेळलाय. 3-3 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे आउटफील्ड तिथे मात्र पहा मिळाली. 2 धाबा आणखीन अंकित होत असताना अगोदर चौकार, त्याच्यानंतर दुहेरी धाबा सागर पाटीलच्या बॅटमधून. एकूण 9 धावसंख्या. चांगला चेंडू, कीपर बीट, चेंडू जातोय नॉनस्टॉप एनला निघून. 4 धावेसाठी चौकार. कालच्या दिवसाचा विचार केला तर खेळपट्टी ते पूर्णपणे गोलंदाजांसाठी अनुकूल राहिली, कारण या खेळपट्टीवरती कालच्या दिवसामध्ये जास्त विकेट पडल्या. कोणत्याही संघाला एका संघाचा अपवाद वगळला तर दुसऱ्या संघांना 50 पेक्षा जास्त धाबा करता आले नाही आहे. बराच वेळ चेंडू हवेत होता डीपमध्ये. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा. एकूण 15 धावसंख्या. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. फिल्डर दूरवरती आहेत मात्र चेंडू जाईल पहिल्या टप्प्यावरती सीमा पार. चौकार. पुन्हा एकदा हुक केलं जातंय चेंडूला डीप फाईन लेगला. पुन्हा एक चौकार. लागोपाठचा दुसरा चौकार सागर पाटीलच्या बॅटमधून. व्हेरी गुड बॅटिंग. थँक्यू. पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धावा आल्या. मात्र त्याच्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये अमर ठाकूरवरती चढवलेला हल्ला तब्बल 20 धावसंख्येचं षटक आलं. त्यामुळे 23 धावा पॉवर प्लेमध्ये आल्यात ज्या हनुमान टायगर संघाच्या. आणि गोलंदाजी मार्कवरती आता गोलंदाज अनिकेत पाटील. यावेळेस पहिलाच बॉल क्रॉस द लाईन. एकच धाव. गुड फिल्डिंग. लॉंग लेगच्या दिशेला फिल्डर होते उपस्थित. गोलंदाजाची आगळी वेगळी शैली आपल्याला पाहा मिळते गोलंदाजी करत असताना. अनिकेत पाटीलला पाहतोय. तिसरं षटक घेऊन 2 पॉवर प्ले संपले गेलेत. रिवर्स एकेरी 10 मिळत असताना 1 ने धावसंख्या पुढे सरकते. तिसऱ्या षटकाला झाली आहे सुरुवात.
डायगर विपक्ष सोनारपाडा असा विद्यमान सामना. धावसंख्या बिनबाद 25 धाबा स्कोरबोर्डवरती. पुन्हा एकदा चांगला फटका फिल्डर उपस्थित आहेत. थोडस मिस झालंय. सेकंडचा कॉल आहे. प्रथमेश होते तिथे आणि 2 धाबा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्यात. चांगली रनिंग पाहायला मिळतो आपल्याला. अद्याप सलामीची जोडी खेळत असताना यावेळेस फटका चांगला आहे. दूरवरून फिल्डर आल्यात. कॅचिटचा कॉल. गुड कॅच. फलंदाज बाद. पहिल्या विकेटचं पतन. पहिला धक्का ज्या अनुमान टायगर टीमला. यश मिळालं. पहिला धक्का लागला या टायगर टीमला. बंडाऊनचा खेळाडू नितेश पाटील मैदानामध्ये. सागरच्या जोडीला तिसऱ्या ओव्हरमध्ये यावेळेस फटका चांगला आहे. फिल्डर आहे त्याच्या वाक्याच्या बाहेर. व्हॉट अ शॉट. सुपर डुपर. ए लगा सिक्सर. संघाने प्रथम बॅटिंग करत असताना 33 तो आपल्याला आल्या षटकाराने अकाउंट ओपन केलं या नितेश पाटील या फलंदाजाने. ईश्वरी RM11 सोनारपाडा. यस. पहिलाच बॉल फेस करत असताना पहा मिळतो आपल्याला. फिल्डर उपस्थित आहेत तिथे. एकच धाव. गुड फिल्डिंग. गुड थ्रो. प्रथमला पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. ते 4थं षटक. फुलटॉस. स्वीट साऊंड पुढे सरकल्यात. फटका चांगला आहे आणि या मिळतील पुरेपूर 6 धावा. गुड शॉट.
40 धाबा स्कोरबोर्डवरती पहा मिळतात आपल्याला. नितेशच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळाला. पुढे सरकळे आणि बॅटवरती व्यवस्थितरित्या मिडल केलं. स्लोवर चेंडू फेकला. आउटसाइड ऑफ स्टंपला पिचिंग होत असताना पाहायला मिळालं. थोडीशी बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा. पुन्हा एकदा बॅक टू बॉलर्स. षटकार आल्यानंतर 2 चेंडू डॉट पहा मिळतात आपल्याला. चौथं षटक मार्गस्थ असताना. चला नेक्स्ट मॅच वाकलन विपक्ष शिरडोन. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेकी करण्यासाठी याचे. बॅकफुटला जाऊन फटका चांगला स्वीपर कव्हरच्या दिशेला. चेंडू जाईल दुसऱ्या टप्प्यावरती. सीमा पार. रन्स मिळतील 4. जाबा 44 धाबा स्कोरबोर्डवरती होत असताना पुन्हा एकदा बिग शॉट खेळायचं होतं. थोडंसं खाली राहिला चेंडू पडल्यानंतर आणि ती षटक समाप्त झालंय. एक चौकार एक षटकार एकेरी धाव येत असताना या ओव्हरमध्ये सुद्धा 11 धावा आल्या. 44 धाबा धावपळकावरती 11ची सरासरी कायम ठेवली आहे. अद्यापर्यंत एकच खेळाडू बाद झालाय. एक धाव कंप्लीट. सेकंडचा कॉल आहे. रनआउटचा धोका मात्र पाहावं लागेल. यास रनआउट. खेळाडू बाद. एकच धाव. सुधाकर नवीन बॅट्समन मैदानामध्ये. सागर पाटीलला पाहतोय. सलामीचा फलंदाज अद्याप मैदानामध्ये तळ टोकून आहे. एज अँड टेकन. फर्स्ट स्लिपला कॅच स्वीकारला जातोय. लागोपाठचा दुसरा विकेट मिळतोय सोनारपाडा टीमला.
टपक्या जातोय एकेरी स्वरूपाची धाव. 48 टू गो. 2 चेंडूंचा खेळ पर्याप्त आहे. चला टॉससाठी या शिर्डून संघ आणि वाकण टॉससाठी रिपोर्टिंग करायचंय. अतिशय वेगाने चेंडू फेकला. व्हेरी गुड बॉलिंग. शेवटचं षटक मार्गस्थ असताना याच दरम्यान आमचे कैलास गोरपेकर यांचं आगमन झालेलं आहे. स्वागत आहे आपलं. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे शाखा प्रमुख कैलास गोरपेकर यांचं आगमन. झेल ड्रॉप. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. रनआउट नाही आहे आणि ते 2 धावा कंप्लीट केल्यात आणि धावसंख्या 51. एक शॉट आहे. एकच का मनोज? एकच. पातीगाई किती मग 49 झाल्यात. 50 टू विन. एक्झॅक्टली 50 धाबांची गरज आहे. म्हणजे येणारे 5 षटकं 10.00 ची सरासरी आस्किंग रन रेट हा ठेवावा लागेल आता टीम RM गावदेवी सोनारपाडा या संघाला. शिर्डून संघाचे कॅप्टन आलेले आहेत. खाली ठेव सौरे. बॉल घेतो. बॉल आला बघ. हा तिथून तुला बोललो मग इकडून गेला ना शिर्डून मधून डायरेक्ट निघाला पाणी. शिर्डून मधून गेला ना तो चांगला रस्ता. शिर्डून मधून लय भारी. कॅम्पातून निघला का लेफ्ट मारायचं. कॅम्पातून निघला का लगे 1 किलोमीटर गेल्यावर परत राईट आहे. राईट मारला का सरत पाली. पालीतून लगेच बाहेर लगे हायवे. हायवे क्रॉस करून लगेच आपला गेला लगेच. तो रस्ता भारी. फक्त स्पीड ब्रेकर नाही आहे आपली. चला वाकण संघ टॉससाठी रिपोर्टिंग करा. जास्त वेळ करू नका. खेळाचं पहिलं सत्र संपलंय. दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल. 49 धाबा केलेल्या टायगर संघाने 50 धाबांचं
लक्ष्य आहे, मात्र त्या लक्ष्याचा पाठलाग केला जाईल की त्यांना थांबवलं जाईल याचं उत्तर द्वितीय सत्रामध्ये मिळेल. आणि जसं सामना सुरू होईल तसे मायक्रोफोनवरती येतील आमचे साथी समालोचक मित्र पालेगावचा बुलंद आवाज सोनू बांगार. जगदीशजी पाटील. वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणपती बाप्पाला वंदन करतो. तसेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवरायांना त्रिवार मानाचा मुद्रा अर्पण करतो. आणि मी माझी सुरुवात करतोय. स्पर्धा आपण या ठिकाणी अनुभवतोय. जे गावदेवी क्रिकेट संघ नारिवली आयोजित ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आजचा मेगा फायनलचा दिवस, मेगा फेस्टिवल आणि आजच्या दिवसातील पहिली लढत आपल्याला पाहायला मिळते. सोनारपाडा विपक्ष टायगर. 5 षटकांची लढत. त्यानंतर 5 षटकांमध्ये प्रथम बॅटिंग करत असताना टायगर संघाने 49 धावा उभारल्यात. 50 धावेचं लक्ष्य. सेकंड इनिंगला सुरुवात. पहिला बॉल. कोलोबेटाप्याचा चेंडू समोर खेळून काढतायत. शॉर्ट कव्हरला खेळाडू उपस्थित. सिंगल मिळाली. सलामी जोडी मैदानावरती योगेश पाटील आणि अनिकेत ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. बिग फाईट ही लढत. आज तुम्हाला मोठमोठे संघ या स्पर्धेमध्ये खेळताना दिसतील. नेक्स्ट मॅच असेल वाकलन विपक्ष शिरडोन. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये लगेच सज्ज राहायचं आहे. 10.00 ची सरासरी प्रति षटकामागे मेंटेन ठेवायची आहे आज सामना जिंकण्यासाठी. खास करून सोनारपाडा टीमला पॉवर प्लेचं पहिल्या षटकामध्ये सागर पाटीलचा वापर केला आहे. पहिला चेंडू नक्कीच थोडासा खोलबा टप्प्याचा आपण पाहिला. स्ट्राईक रोटेट होती. योगेश पाटील येतात स्ट्रायकरवरती. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे थोडासा वेळ प्रत्येकी बॉलवरती जेव्हा मात्र स्ट्राईक चेंज होईल तेव्हा मात्र जरूर घेण्यात येईल. गोलंदाज तयार सागर. फुलटॉस चेंडू इनफिल्डच्या वरून केले. फटका चांगला आहे. गॅप शोधली आहे योगेश पाटीलनं. आणि यावेळेस मात्र पहिला चौकार सेकंड इनिंगचा पाहायला मिळतो योगेश पाटीलच्या बॅटमधनं. मात्र शांत करत यश मिळतं सागरला. पहिला धक्का सोनारपाडा टीमला. नवीन फलंदाज प्रथमेश. जिम्मेदारीने खेळ करावा लागेल कारण की योगेश पाटील लवकर बाद झालेत. त्यामुळे पॉवर प्लेचं देखील षटक आहे आणि 5 षटकांची लढत आहे. विकेटवरती टिकणं देखील महत्त्वाचं असेल आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये मोठे फटके मारत धावा देखील बनवणं तितकंच महत्त्वाचं असेल टीम सोनारपाड्याला. प्रथमेश येता नवीन फलंदाज. सागर प्रत्येकी नक्कीच बॉलवरती क्षेत्ररक्षण वेगळ्या पद्धतीने सजवण्याचा प्रयत्न जरूर करतात. पॉवर प्ले सुरू आहे. 2 खेळाडू आपण बाउंड्रीला लगत पाहतोय. मिड विकेटला एक खेळाडू असेल त्यानंतर वाईडिश लॉंग ऑफला एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. तयार सागर पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट.
फुलटॉस चेंडू इनफिल्डच्या वरून खेळले पुन्हा एकदा. यावेळेस मात्र हा चुकीचा चेंडू जरूर पाहायला मिळाला सागर पाटीलकरनं आणि त्याचा पुरेपूर फायदा उचललाय. फलंदाज प्रथमेशनं ठोकलाय पहिला चौकार. चौकार आलाय. चौकारानं नक्कीच धावफलक पुढे सरकेल. स्कोरबोर्डवरती 9 धावा आपल्याला पाहायला मिळतील. 10ची सरासरी मेंटेन ठेवायची. धावा जरूर आल्यात जरी देखील विकेट गमावली असली सोनारपाडा टीमनं तरी देखील धावगती चांगली पाहायला मिळते या क्षणी स्कोरबोर्डवरती. ओव्हर द विकेट प्रथमेश अपकार सागर फटका चांगला आहे. फुलटा चेंडू ऑन साईडला खेळलेत. खेळाडू येतील का पाहायचे आणि पोहोचू शकत नाही आहेत. बॉल पुन्हा एकदा जातोय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. लागोपाठचे 2 फुलटा चेंडू आणि त्याचा पुरेपूर फायदा उचललाय प्रथमेशनं. ठोकलाय दुसरा चौकार. टीमची टोटल 13 वरती पाहायला मिळते. षटकाचा विचार केला तर आपण 5 चेंडू आतापर्यंत या षटकात झालेत. मागडे षटक जरूर राहिले. गोल्डन विकेट कॅरी जरूर झाली होती या षटकामध्ये योगेश पाटील यांची, परंतु षटक मागडे राहिले. फटका चांगला, क्या बात आहे. फक्त दिशा दिली आहे आणि चेंडू जातोय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. सलगचा तिसरा चौकार. चौकार हॅट्रिक. ओव्हर समाप्त होतं पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीम सोनारपाडा पोहोचली आहे. फलकावरती एकूण 17 धावा, 1 गडी बाद. डीजे आपण टॉस या ठिकाणी करणार आहोत. चला वाकलन टीमचे कॅप्टन आणि शिल्डोन टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी लगेच जायचं आपण टॉस बॉक्समध्ये. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालं आणि पहिल्या षटकामध्ये नक्कीच सुरुवात चांगली जरूर झाली. आपण पाहिलं योगेश पाटील यांना बाद केलं सागरनं, परंतु नंतरचे काही चेंडू थोडेसे खराब पाहायला मिळाले. खास करून फुलटॉस चेंडूचा जास्त वापर झाला आणि क्रिकेटमध्ये अतिशय खराब चेंडू ज्याला म्हटलं जातं ते चेंडू आपण पाहिले. त्याचा पुरेपूर फायदा तो म्हणजेच वन डाऊनला आलेला फलंदाज प्रथमेश पाटीलनं या ठिकाणी घेतला आहे. 3 चौकार त्याच्या बॅटमध्ये आपण पाहिले. टीमची टोटल 17, 1 गडी बाद. चांगली धावसंख्या पॉवरप्लेच्या पहिल्या षटकामध्ये. सेकंड ओव्हर पॉवरप्ले गोलंदाज येतोय मोहित मस्कर. अनिकेत ऑन स्ट्राईक. पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न होता. चांगला चेंडू ब्लॉकलमध्ये ठेवण्याचा प्रयत्न. संपर्क बनत नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. पहिला चेंडू सुरेख पाहायला मिळतो. सुरुवात चांगली झाली नक्कीच मोहितच्या या स्पेलची. धावसंख्या स्थगित 17 धावा स्कोरबोर्डवरती. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. फटका चांगला आहे. प्रॉपर कनेक्शन. स्वीट साऊंड ऑफ द बॅट. पाठवलाय बॉलला. वाईड इज लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला धमाका, पहिला ब्लास्ट. षटकार. षटकामध्ये 3 चौकार आणि त्यानंतर आता देखील अनिकेत जो सलामीवीर बॅट्समॅन आहे त्याने देखील बॅटचा बेस ओपन केलाय आणि षटकार एकवटलाय. टीमची टोटल पोहोचली 23 या आकड्यावरती. लक्ष्य 50 आपण पाहिलं आणि इथून जबरदस्त सुरुवात झाली सोनारपाडा टीमसाठी. विजयासाठी आपण समीकरण पाहायला गेलं तर फक्त 27 धावेची गरज आहे. मॅचमध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न. पूर्णपणे मॅच हा बॅलन्स झालाय. खास करून सोनारपाडा टीमच्या बाजूला आता सध्याच्या स्थितीला हा मॅच मजबूत पद्धतीने पाहायला मिळतोय. तयार गोलंदाज मोहित पुन्हा एकदा. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. समोर खेळण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग जरूर होतोय. कनेक्शन तेवढं चांगलं नाहीये. खेळाडू उपस्थित आणि जजमेंट नाहीये. शॉर्ट मिड ऑफचा खेळाडू एका हातानं झेल पकडण्याचा प्रयत्न करतोय. इथून झेल ड्रॉप होती. सिंगल या ठिकाणी मिळेल. धावसंख्या एकने पुढे सरकेल 24 धावा स्कोरबोर्डवरती. विजयाचं समीकरण 26 धावेची गरज. यस, जीत भोईर यांचं आगमन झालंय. एक नामवंत खेळाडू
वाकलन टीमचे आणि नक्कीच येत आहेत व्यासपीठावरती. स्वागत असेल आपले जीत गावदेवी चषकामध्ये. स्लाइस करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये जरूर होता. शॉर्ट बॅकवर्ड पॉईंटचा खेळाडू प्रयत्न करतोय. एक धाव कंप्लीट आणि दुसरीचा देखील प्रयत्न होतोय. सहजरित्या या 2 धावा कंप्लीट केल्या जातील. धावा थांबत नाहीयेत इथे. तुम्हाला नक्कीच आता टायगर्स संघाला मॅचमध्ये कमबॅक करायचं असेल तर या दोन्ही फलंदाजांपैकी एक फलंदाज तुम्हाला बाद करावा लागेल. अन्यथा हे दोन्ही फलंदाज जर येणाऱ्या क्षणामध्ये मैदानावरती टिकले तर हा मॅच लवकर संपू शकेल, यातील मात्र शंका नाहीये. चांगला चेंडू, यावेळेस मात्र बीट होतात फलंदाज. बॅट अँड पॅडच्या मधून चेंडू निघून जातोय. विकेट किपरच्या टोटल स्कोअर 26 26 धावा स्कोअरबोर्डवरती. षटकातील एक चेंडू शिल्लक असेल. 9 धावा आतापर्यंत खर्च केल्यात या षटकामध्ये. मोहितनं लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. आडव्या बॅटनं पाठवलाय पुन्हा एकदा मिड विकेट. बाउंड्री लाईनच्या बाहेर फटका येतो षटकारासाठी. ओव्हर समाप्त होते दुसरं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीम सोनारपाडा पोहोचली आहे. एकूण स्कोअर 32 या आकड्यावरती. विजयाचं समीकरण फक्त येणारे 18 चेंडू आणि 18ची गरज. नारिवलीचे उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचे नक्की ते शाखा प्रमुख आहेत, ते उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत टॉस या नेक्स्ट मॅच. वाकलन विपक्ष शिल्डोन अशी सेकंड लढत आपल्याला पाहायला मिळेल पहिल्या राऊंडची. टॉस झाला, टॉस जिंकला जीत. या शिल्डोन टीमने नाणेफेकी जिंकले. निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. तोपर्यंत जाऊया. नाव बॅक टू क्रिकेट. मैदानाच्या आतमध्ये मॅचमध्ये पूर्णपणे शिरकाव झाला आहे. सोनारपाडा टीम करणं 18 चेंडू आणि फक्त 18 धावेची गरज आहे. रन बॉल इक्वेशन या मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. याचं मूळ कारण या मॅचमध्ये आपण पाहतो थोडीशी खराब गोलंदाजी पॉवर प्लेच्या षटकामध्ये मोहित आणि सागर पाटीलच्या माध्यमातून. योगेश पाटील बाद झाल्यानंतर प्रथमेश आणि अनिकेतने काय फलंदाजी केली. नीरज होतो तिसऱ्या षटकामध्ये. पॉवर प्ले समाप्त. ऑन द टॉस खेळतायत. फटका चांगला कव्हरच्या दिशेला. खेळाडू उपस्थित नाहीये. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक चौकार. आलाय. अनिकेतच्या बॅटमधून धावा थांबत नाहीयेत. लगातार चौकार षटकार येत आहेत. अनिकेतच्या बॅटमध्ये देखील टोटल आता 14 धावेची गरज. रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न आणि यस वाईट बॉल असेल. भरपूर बाहेर निघत होता हा चेंडू. नक्कीच हे पंच सांगत असताना आउटसाइड लेग स्टंप. 13ची गरज सामना जिंकण्यासाठी. नीरज तयार. आत्मविश्वास पूर्णपणे आता गमावला असेल तो टीम आपण पाहिलं टायगरच्या गोलंदाजाने. वारंवार रिव्हर्सचे फटके खेळण्याचा प्रयत्न. सरळ चेंडू हा नक्कीच यष्टांवरून निघून जातो. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. क्या बात आहे. चपळे दाखवण्याचा प्रयत्न. थोडासा फुटवर्कचा वापर करतायत. अंडरआर्म बॉक्स क्रिकेट प्रमाणे या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न करतायत नीरज. माफ करा अनिकेत. SMS सोनी ज्या प्रकारे नक्कीच पुढे येऊन या प्रकारे प्लेसमेंट करतात त्याच प्रकारची शैली आपल्याला पाहायला मिळाली अनिकेतच्या माध्यमातून. 15 चेंडू आणि 12 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. प्रथमेश साठी हा बॉल आडव्या बॅटनं क्रॉस लाईनने खेळण्याचा प्रयत्न केला परंतु बॅटवरती व्यवस्थित आला नाहीये. लेग बायस पंचांचा इशारा लेग बायस येतो. 11ची गरज येणाऱ्या 14 चेंडूमध्ये. मॅचमध्ये अद्याप मजबूत स्थितीमध्ये टीम सोनारपाडा. चांगली स्पर्धा जय गावदेवी क्रिकेट संघ नारिवली यांच्या वतीनं आई गावदेवी चषक आपण या ठिकाणी पाहतोय. रिव्हर्स क्या बाद. यावेळेस सक्षम ठरले. प्रयत्न 2 वेळा केले. तिसऱ्यांदा सक्सेसफुल ठरतायत. अनिकेतच्या बॅटमध्ये आलाय रिव्हर्सच्या माध्यमातून चौकार.
43 वरती पोहोचलाय स्कोर अनिकेत. विजयासाठी फक्त आणि फक्त 7 धावेची गरज आहे. काय फटका होता. बॅट स्पीड भरपूर वेगानं पाहायला मिळाला. थोडी स्टान्स बदलला आणि लगेचच आपण पाहिलं आज चौकार एकवटला गेला अनिकेतच्या माध्यमातून. सर्वच्या सर्व गोलंदाज या ठिकाणी महागडे ठरलेत या मॅचमध्ये ते टायगर संघाचे. आणि यावेळेत त्रिफळाचीत केला जाईल. यॉर्कर, सत्तिक यॉर्कर पाहायला मिळतोय आणि अनिकेतला मैदान सोडावं लागेल. परंतु फारसा फरक पडणार नाहीये या विकेटने. नक्कीच सोनारपाडा टीमला आता गरज आहे. येणारे चेंडू 12 आणि विजयासाठी फक्त 7 धावेची गरज. हॅलो, फक्त 7 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी येणाऱ्या 12 चेंडूमध्ये. तर फटका चांगला यावेळेस देखील आणि आलाय षटकार. फक्त 1 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी सोनारपाडा टीमला. स्कोर लेवल होतो नक्कीच आणि मॅच जिंकण्यासाठी 1 धावेची गरज. 11 चेंडूंचा खेळ शिल्लक. हा सामन्यामध्ये नक्कीच आमच्या आयोजकांचा जरूर वेळ वाचेल यातील मात्र आता शंका नाही आहे. अप्रतिम बॅटिंग राहिली आहे सोनारपाडा टीमकडनं. येस, व्हाईट बॉल, मॅच फिनिश. सामना जिंकला. 11 चेंडू राखून विजय संपादित केलाय या मॅचवरती. नक्कीच सोनारपाडा टीमला अभिनंदन. सोनारपाडा टीमचा हार्ड लक टायगर संघ आपल्या देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करतो या स्पर्धेमध्ये आपण सहभाग घेतल्याबद्दल. आणि लाईन अप करायचं, शेक हँड करायचं आहे. वळतोय आम्ही तोपर्यंत या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचकडे.